भारतीय जनता पार्टीचा अजेंडा होता 370 कलम रद्द करणे, ते झालेले आहे. राम मंदिर झालेलं आहे, 370 कलम रद्द करणे होता ते झालेलं आहे. राम मंदिर पण झालेलं आहे. समान नागरी कायदा कधीपर्यंत येऊ शकतो तो एक अंदाज आहे. मला असं वाटतं आता उत्तराखंडमध्ये आला आहे, बाकी बऱ्याच राज्यांमध्ये त्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे थोडी कदाचित प्रतीक्षा करावी लागेल, बट आय एम शुअर इट विल हॅपन. आणि खरं सांगायचं तर आय स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट टू द डिस्क्रिप्शन की भाजपचा अजेंडा हा संविधानाचा अजेंडा आहे, याचं भाजपचं काही नाही. पूर्वी भारतीय जनता पार्टीचा होताच नाही, तो घेणारे आम्ही होतो, पण हा अजेंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अजेंडा आहे. डोंट नॅरो इट डाऊन टू बीजेपी अजेंडा. बाकीचे लोक विसरले, आम्ही विसरलो नाही. चॅप्टर 4 मध्ये आहे. हा नाही, मार्गदर्शक सूत्रांमध्ये आहे, पण भारतीय जनता पार्टीने तो पुढे नेला. त्यामुळे तो आमचा अजेंडा असं तुमचं म्हणणं आहे, पण तो खरा संविधान निर्मात्यांचा अजेंडा आहे. आणि हे तिन्ही विषय, राम मंदिर सोडा, परंतु आर्टिकल 370, समान नागरी कायदा, हे विषय संविधान निर्मात्यांनीच मार्गदर्शक सूत्रात घातलेले आहेत. And since we respect Constitution and the Constitution makers, we are for it.